LICची पॉलिसी काढून पटवली, लॉजवर भोगून गर्भवती करून सोडून दिली. पुढे घडले भयंकर, ऐकून हादरूनच जाल. रत्नागिरीजवळील भक्ती मयेकर ही LICचे काम करत होते. 26 वर्षीय भक्ती चार चौकीमध्ये उठून दिसणारी होती. कुणी पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडेल असे तिचे रूप होते. ती LICचे काम करत असल्याने तिचे कामानिमित्त अनेक जणांकडे जाणे येणे होते. त्यातच तिची ओळख दुर्वास पाटील याच्याबरोबर झाली. दुर्वास हा खंडाळा येथे राहिला असून तो दारूचे आणि बिअरचे दुकान चालवत होता. 2-3 वर्षापूर्वी कामानिमित्तानेच त्या दोघांची ओळख झाली होती. तिने त्याच्याकडे एक पॉलिसी मागितली. दुर्वासनेही तिच्याकडे पॉलिसी उतरवून घेतली. या कारणातून तिचे त्याच्याकडे येणे जाणे वाढले होते. दोघांच्यामध्ये मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्यातील जवळीक वाढल्याने दुर्वास तिला बाहेर भेटायला बोलवू लागला होता. ती त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भेटायला बिनधास्तपणे बाहेर जात असे. दुर्वासचे दारू आणि बिअर बारचे दुकान असल्याने त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हते. तो तिच्यावर पैसे खर्च करू लागला होता, पण त्या बदल्यात तिच्याकडून शरीरसुख घेऊ लागला. आपले एकमेकावर प्रेम आहे, आपण लग्न करू असे आमिष त्याने तिला दाखवले. ती त्याच्या आमिषाला भुलली. तो आपल्याशी लग्न करणारच या विश्वासाने ती त्याच्यासोबत राहू लागली होते. तो म्हणेल ते करू लागली. तिने त्याला मोकळीक दिली. ते दोघेही रत्नागिरीच्या बाहेरही फिरू लागले होते. दुर्वास पाटील हा मूळचा कोल्हापूरचा असल्याने त्याला कोल्हापूर आणि रत्नागिरी जवळील अनेक चांगल्या रिसॉर्टची माहिती होती. तेथे तो भक्तीला घेऊन जात तिच्याबरोबर मजा मारत होता. गेल्या 2-3 वर्षापासून त्या दोघांचे प्रेमसंबंध चालू होते याची कोणालाही शंका आली नाही. भक्तीच्या घरच्या लोकांना तर या प्रेम प्रकरणाचे काहीच माहिती नव्हते. भक्ती ही सरळ सालस मुलगी आहे. ती LICचे काम करत असल्याने ती लोकांना भेटायला रोज जाते. एवढेच तिच्या भावाला आणि घरच्या लोकांना माहिती होते. त्या दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधाची कल्पना कोणाला कधीच येऊ दिली नव्हती. भक्ती ही दुर्वास याला कायम भेटत असल्याने तोही तिच्या शरीर सुखाला चटावलेला होता. दोघेही 8-15 दिवसाने बाहेर पर्यटनाला म्हणून जात होते. दुर्वासने तिला लग्नाचे आमिष दाखवल्याने ती त्याच्याबरोबर बिनधास्तपणे मजा मारत फिरत होती. याचाच गैरफायदा दुर्वास घेत होता. तिचा त्याच्यावर इतका विश्वास होता की तिला तो कधीच धोका देणार नाही याची खात्री होती. त्यामुळे ती लग्नाच्या आमिषाला बळी पडून त्याला शरीरसुख देत होती. याचा परिणाम व्हायचा तोच झालेला होता. निसर्ग नियमाने ती त्याच्यापासून गर्भवती झाली. त्याच्यापासून दिवस गेल्याचे तिने त्याला सांगितले. मग मात्र दुर्वासची नियत फिरली. तो तिला भेटायचे टाळत होता. तिचा फोनही तो रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे भक्ती त्याच्यावर चिडत होते, त्याच्याबरोबर भांडत होती. तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही असे सांग असे म्हणत होती. पण तिच्या भांडण्याचा त्याच्यावर कोणताच काही परिणाम झाला नाही. उलट तो तिला तुझ्यासारख्या कितीतरी मुले माझ्याकडे येतात आणि जातात असे म्हणत झिडकारून टाकत होता. आता तिला वेड लागायची वेळ आली होती. त्यातच तिला समजले की दुर्वासच्या दुसऱ्या मुलीवर लग्न ठरले आहे. त्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला. ती वारंवार दुर्वासला भेटून लग्न कर नाहीतर मी पोलीस केस करेन अशी धमकी देऊ लागली. तिने अत्याचाराची केस करण्याची धमकी दिल्यावर तो चांगलाच घाबरला. तो तिच्यासोबत नरमाईने वागू लागला. तुझ्याशी लग्न करतो असे सांगू लागला. ती त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावू लागली. तिच्या त्रासाला तो वैतागलेला होता. कधी एकदा पाठीमागची ही पीडा सुटते असे तो मनातल्या मनात म्हणत होता. त्याने तिच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती त्याचा मित्र विश्वास विजय पवार आणि सुशांत शांताराम नरळकर यांना सांगितले. त्यावर त्या तिघांनी दारूच्या पार्टीत भक्तीचा गेम करण्याचा प्लॅन केला. त्यासाठी दुर्वासने आपल्या दोन्ही मित्रांना पैशाचे आमिषही दाखवले होते. भक्तीला संपून तिच्या मृतदेहाची कुठेतरी आणि कशी विल्हेवाट लावायची याचा सगळा प्लॅन दुर्वासने त्या दोघांना सांगितला होता. दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दुर्वासने भक्तीला फोन करून आपण दोघे लग्न करूया, त्यासाठी मी माझ्या 2 मित्रांनाही साक्ष करायला तयार केले आहे असे सांगून तिला खंडाळा येथे बोलावून घेतले. भक्ती आपल्या घरच्या लोकांना मी मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती परत आलीच नाही. तिच्या घरच्या लोकांनी आणि भावाने तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा मोबाईल फोनही स्विच ऑफ लागत होता.
2 दिवसामध्ये तिच्या घरच्या लोकांनी बऱ्याच ठिकाणी शोध घेतला, परंतु तिचा पत्ता लागला नाही. अखेर तिच्या भावाने दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन गाठून आपली बहीण भक्ती मयेकर वय वर्षे 26 ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस तिचा शोध घेत असताना तिच्या मोबाईल फोनचे शेवटचे लोकेशन रत्नागिरीपासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खंडाळा येथे दाखवत होते. त्यानंतर तिचा मोबाईल फोन स्विच ऑफ लागत होता. पोलिसांनी तिचा खंडाळा येथे जाऊन शोध घेतला, पण ती काय मिळून आली नाही. तिच्या मोबाईलवर शेवटचा कॉल हा दुर्वास पाटील याचा आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी दुर्वास पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने पोलिसांना उडवाउडीची उत्तरे दिली. त्यातच पोलिसांना माहिती मिळाली की भक्ती मयेकर आणि दुर्वास पाटील याचे प्रेम संबंध आहेत. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्डिंग आणि लोकेशन चेक करायला सुरुवात केली. दिनांक 19 ऑगस्ट रोजी त्याचे मोबाईल लोकेशन हे आंबा घाटात दाखवत होते. पोलीस सर्व बाजूने चौकशी करत होते, परंतु कोणताच धागा सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला परत चौकशीसाठी ताब्यात घेतले. या घटनेला आता 15 दिवस झालेले होते, परंतु तो पोलिसांना कोणतीच माहिती देत नव्हता. मग मात्र त्याला पोलिसी खाक्यात दाखवण्यात आला आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 17 ऑगस्ट रोजी त्याने भक्तीला खंडाळा येथे बोलावून घेतले. ते आल्यावर तो आणि ती एका रूमवर राहिले. त्या रूमवर त्याने तिच्याशी लग्न करतो म्हणून परत एकदा शरीर सुख घेतले. त्यानंतर तिने आपण कधी लग्न करायचे असे तिला विचारले. त्यावर तो तिला म्हणाला की आणखी 2-3 महिन्यांनी, परंतु ती तितका वेळ थांबायला तयार नव्हती, कारण तिच्या पोटात बाळ वाढत होते. त्यातच तिला त्याच्या दुसऱ्या तुलनेशी लग्न ठरले असल्याचे माहीत झाल्याने ती जास्तच चिडलेली होती. आत्ताच्या आता लग्न कर म्हणून तिने त्याच्या मागे तगादा लावला होता. यातून भांडणे वाढले. त्या भांडणामध्ये त्याने चाकूने तिच्या पोटावर, हातावर, छातीवर सपासप वार करत तिला ठार मारले. या कामात त्याला त्याचे मित्र विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी मदत केली. तिला ठार मारल्यानंतर तिचा मृतदेह त्या तिघांनी कारमध्ये ठेवला. त्या कारने त्याने आंबा घाट गाठला. घाटातील निर्जन अशा गायमुखीजवळ त्या तिघांनी तिचा मृतदेह टाकला आणि तेथून खंडाळा येथे परतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला घेऊन आंबा घाटातील ते ठिकाण गाठले जिथे मृतदेह सापडला. मृतदेह कुजत चाललेला असल्याने पोलिसांनी मयताची ओळख पटवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह तिच्या भावाच्या आणि नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्याच्या दोन्ही मित्रांचा शोध घ्यायला सुरुवात केली, परंतु ते दोघे घटना घडल्यापासून फरार झाले होते. त्यांचा शोध पोलीस घेत होते. या घटनेची लेखी फिर्याद भक्ती मयेकर हिच्या भावाकडून घेण्यात आले. त्यावरून भक्ती मयेकर वय वर्षे 26 हिची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तिचा प्रियकर दुर्वास दर्शन पाटील वय वर्षे 25 राहणार वटात खंडाळा रत्नागिरी आणि त्याचे मित्र विश्वास पवार वय वर्षे 28 सुशांत नरळकर वय वर्षे 25 या तिघांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.